शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यामाता या सर्वच महापुरुषांना वंदन करतो। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। आज जयंतीनिमित्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या जल्लोषात शिवभक्त मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करत आहेत। आपल्या गोंडेगावमध्ये त्याचप्रमाणे आपण गावागावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत आहोत। या गावचे सरपंच माननीय सागर भाऊ बडे, या गावचे उपसरपंच व या गावचे ज्येष्ठ नागरिक व या आमच्या छावा क्रांती सेनेचे अहमदनगर जिल्ह्याचे श्री माळी साहेब जिल्हा संघटक, आमचे नेवासा तालुका अध्यक्ष राहुल कांगोने, नेवासा तालुका कार्याध्यक्ष आमचे शिंदे पाटील आणि आमचे आरपीआयचे मित्र योगेशजी बनसोडे या ठिकाणी या कार्यक्रमाला आलेले आहेत। खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत असताना ही जयंती खऱ्या अर्थाने साजरी करत असताना बहुजन समाज यात मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन प्रतिपालक होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या भूमिका होत्या का छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं की बहुजन समाज एका छताखाली आले पाहिजे। खऱ्या अर्थाने सरपंच साहेब, आम्ही काम करत असताना, मी छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष आहे, काम करत असताना आम्ही छत्रपती संभाजी राजे जे युवराज खासदार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो। काम करत असताना बहुजनांसाठी का काम केलं पाहिजे त्या राजांकडून आम्हाला आज बी शिकायला मिळतं। छत्रपती संभाजी राजे ही शिवाजी महाराज 14वे वंशज आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही काम करतो। आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे। आम्ही छावा क्रांती सेनेचे आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो। आमच्या संघटनेची एकच भावना आहे का 12 बलुतेदारांना आपण संघ घेऊन चाललो पाहिजे। कारण ज्या टायमाला आपण ही दूर संपू त्या टायमाला या महाराष्ट्रात एक स्वराज्य स्थापन होईल आणि ते स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मावळ्यांना पुढे जावं लागणार आहे। कारण जातीपातीचा सगळा विषय सोडून आपल्याला जेव्हा आपण सगळ्यांना एका छताखाली घेऊ, नक्कीच हा समाज आपला महाराष्ट्र या देशापुढे मोठं उदाहरण राहणार आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत ते विचार आपल्याला प्रत्येकामध्ये मांडायचे। सकाळपासून मी हा कार्यक्रम जवळजवळ 7-8 कार्यक्रम 10-12 कार्यक्रम झाले, सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित दिली। खऱ्या अर्थाने सगळ्या कार्यक्रमांमध्ये खूप चांगल्या प्रमाणात ही छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होती। गाव तिथे, घर तिथे छत्रपतीची जयंती साजरी होती। ही खरोखर मोलाची गोष्ट आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे विचार होते सकाळपासून विविध लोकांच्या तोंडून ते ऐकायला भेटले। ज्या लोकांना बोलता येत नाही त्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या कलेतून काही गोष्टी सांगितल्या का छत्रपती शिवाजी महाराज हे यांचे जे जीवन चरित्र आहे का त्यांनी जीवनात अखंड जीवनामध्ये लोकांच्या सेवेत घातलंच, पण माता भगिनींचे रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रक्षण केलं त्याच्या संदर्भात सकाळी आमचे जे कलाकार बंधू आहे त्यांनी त्यांच्या कवितेतून अशा गोष्टी सांगितल्या का जे समाजाला प्रेरित आहे। कारण एक गोष्ट आहे, माता भगिनीचे रक्षण भविष्यातल्या आपल्या काळातल्या तरुणांनी केलं पाहिजे। कारण मागच्या काळामध्ये ज्या दुर्घटना घडल्या त्या भविष्यात घडू नये। आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज एकच विचार आजच्या जयंतीनिमित्त संघ घेऊन चालायचंय का आपल्या ज्या माता भगिनी यांच्या बाबतीत आपल्याला नाही का जे संरक्षण आपण केलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हेच होते का माता भगिनीचं रक्षण करा, जे गोरगरीब आहेत त्यांचं रक्षण करा, गोरगरिबांच्या हक्कासाठी लढा। तर आज माझं या जयंतीनिमित्त एकच आव्हान राहील का आपण सगळ्या मावळ्यांनी छत्रपती शिवरायांचे ते विचार आत्मसात करावे आणि कोणत्याही गोरगरिबावर अन्याय होत असेल, कोणत्याही माता भगिनीवर अन्याय होत असेल त्या ठिकाणी आपण धावून गेलं पाहिजे।
कारण आताचा हा काळ बदलत असताना विचार बदलत आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार, राजमाता अहिल्यादेवींचे, राजमाता जिजाऊंचे विचार आणि प्रत्येक घरात राजमाता जिजाऊ, राजमाता रमाई हे सगळे घडले पाहिजे. कारण एक गोष्ट आहे, यांनी समाज घडवायचं काम केलं आणि तो खरा समाज जर घडलेला असेल, आपल्याला हे जर दाखवायचं असेल तर तरुणांनी पुढच्या काळामध्ये या गोष्टींमध्ये ते विचार घेऊन चाललं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करत असताना मला अभिमान वाटतो आमच्या संदीपजी महेश यांचा. कारण एक गोष्ट आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करायची म्हणजे डीजे लावायचा, संध्याकाळी लोक गोळा करायचे, दारू पाजायची, नाचायचं हे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर मांडायचे असेल, छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करायची असेल तर अशा पद्धतीनेच केली पाहिजे. त्याच्या छत्रपतीला प्रेरित महाराष्ट्र जर आपल्याला घडवायचा असेल तर ती न दारू पिता, न धिंगाणा घालता, न काय वाईट करता अशा पद्धतीने जयंती साजरी करा. आणि ज्याच्याकडे जास्त प्रमाणात पैसे असेल त्यांना जर लई डीजे लावायची हौस आली असेल, अरे जे गोरगरीब लोक ज्यांना आज अन्न भेटत नाही त्या लोकांना अन्न खाऊ घाला. ज्या गोरगरिबांना कपडे भेटत नाही अशा लोकांना कपडे द्या. अशा विद्यार्थ्यांना दप्तर भेटत नाही त्या विद्यार्थ्यांना दप्तर द्या. असे काही कामं करायचे शिवजयंतीच्या निमित्त. आणि जर नाहीच काही करू शकले, आपल्या अंगात जे रक्त आहे ते भांडणात आपण इकडे तिकडे घालतो, त्याच्याऐवजी एखाद्या दवाखान्याला आपण जर जयंती निमित्त रक्तदान शिबिर जरी घेतलं तर ते सुद्धा महाराजांची प्रेरणा राहील. कारण एक गोष्ट आहे, महाराजांनी सुद्धा आपलं जीवन आपण लोकांसाठी त्यांनी घातलं आणि त्यांनी जे विचार दिले त्या विचारांनी नक्कीच आपण पुढे जायला पाहिजे. जे त्यांनी नाही का रक्ताची नाती तयार केली, आणि एक एक मावळा त्यांचा काय होता, त्यांच्यावर त्यांची जान निच्यावर करीत होता, अशी मावळे होते. आजचा कलियुग बदलत चाललाय. आजचा कलियुग असं झालंय का मला काय मिळेल. अरे छत्रपती शिवरायांच्या काळातला मावळा पहा, ज्या टायमाला रायगडची बांधणी झाली, इंदुलकरांनी तो रायगडचा किल्ला बांधला, पैसे अपुरे पडले, त्यांनी स्वतःचा राजवाडा ऐकला आणि तो किल्ला पूर्ण केला. राजांनी त्याला म्हटले का तुला काय पाहिजे सांग, तर त्यांनी फक्त राजांना सांगितलं माझी फक्त एका पायरीवर नाव द्या. असे मावळे घडणं आजच्या काळात तरी अवघड वाटतं, पण माझं मत आहे तसे जरी आपण घडू शकलो नाही तर कोणा गरीबाला काम आलं पाहिजे, असं जरी आपण कमीत कमी घडलो पाहिजे. संदीप भाऊ, तुम्ही माझ्या संघ संपर्कात आल्यापासून मी त्यांचं पाहतोय. संदीप सागर भाऊ हे सुद्धा यांना नाही का समाजाची काम करण्यासाठी इतकी इच्छाशक्ती, अशा तरुणांना नक्कीच आपण नाही का संघ घेतलं पाहिजे. छावा संघटना म्हणजे काय, मी संघटनेच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगतो का कोणत्याही राजकीय पक्ष तुम्हाला मोठं व्हायचं चान्स देणार नाही. हे एक व्यासपीठ आहे, याच्या माध्यमातून तुम्ही घडा, स्वतः घडा, दुसऱ्याला घडा. आपल्या समोर जे घडतंय त्या वाईट घडत असेल त्याचा विरोध करा आणि जे चांगलं घडत असेल त्याला स्वीकारा. अशा पद्धतीचे तरुण घडले पाहिजे. त्याची खूप मला जेवढ्या त्याचे फोन येत असतात. माझे कायम आंदोलन तुम्ही पाहता सागर भाऊ, कायम महाराष्ट्र लेवलला काही ना काही आंदोलन चालू राहते, पण समाज हितासाठी असतं आणि त्याच्यातून प्रेरणा काही तरुणांना भेटत असते. त्याच्या संदीप भाऊंनाही ती प्रेरणा मिळाली, ते मी माझ्या संपर्कात आले आणि मला फोन करत असते. काय एकच गोष्ट आहे, असेही तरुण ज्यांना इच्छाशक्ती आहे त्यांना मी नक्कीच घेऊन पुढे चालणार आहे. आणि छत्रपती शिवरायांच्या विचारात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे हे तरुण आहेत. त्याच्यामुळं या सगळ्या तरुणांना आपल्याला संघ घडून एक महाराष्ट्र चांगला घडवायचा एवढंच या ठिकाणी सांगेल. आणि आपल्याला जी खऱ्या अर्थाने जयंती आपण साजरी करतोय, हे जे आपण म्हणतोय, तर ही जयंती साजरी करत असताना अशाच पद्धतीने जयंती साजरी करावा आणि भविष्य काळामध्ये गोरगरिबांसाठी जे पैसे उरले तर ते समाजासाठी वापरावा. मी तर एक गोष्ट आता त्या दिवशी नाशिकला गेलो, नाशिकला जात असताना मी कमीत कमी नाशिक रोडला त्या पुलाच्या अलीकडे 200 बॅनर पाहिले. एक बॅनरला कमीत कमी 2000 रुपये खर्च येतो. 200 बॅनर जर पाहिले तर त्या ठिकाणी 2 लाख रुपये ते 4 लाख रुपये नुसते बॅनरला खर्च झाला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले 140 गड किल्ले, आणि त्या गड किल्ल्याला प्रत्येक वर्षी जरी आपण नाही हे जे आपण करतो ना बॅनरबाजी, त्याच्याऐवजी पैसे जर वाचवले तर मी म्हणतो नक्कीच प्रत्येक वर्षी एक एक गड किल्ला आपला चांगला होईल. आणि अख्ख्या हयातीत छत्रपतींनी 140 किल्ले बनवले, आपण एक किल्ला वाचू शकत नाही अशी परिस्थिती. आणि जर छत्रपतींचे ते विचार जर आपल्या डोक्यात असेल ना, तर माझं आज मी आता हे जे आपण व्हिडिओ बनवायला लावला याच्यामधून एकच मी सगळ्यांना सांगू इच्छितो, हे बॅनरबाजीला पैसे घालण्यापेक्षा हे पैसे वाचवा. नाही गरीबाला करू शकले तर आपले गड किल्ले तरी वाचवा, हेच या ठिकाणी सांगेल. कारण गड किल्ले संवर्धनासाठी छत्रपती संभाजीराजे, तुम्ही पाहत असेल रायगड किल्ल्याची बांधणी चालू आहे. छत्रपती संभाजीराजे कायम गड किल्ल्यांच्या संदर्भात पाठपुरावा त्यांचा चालू असतो. गड किल्ले कसे जिवंत राहिले पाहिजे त्याच्यासाठी छत्रपती संभाजीराजे काम करतायत. आणि माझंही म्हणणं राहणार आहे त्या छत्रपती संभाजीराजे काम करत असताना जनतेतून आपण जसं आता राम मंदिराला आपण पैसे दिलेत,
राम मंदिर नक्कीच बनावं, कारण ते आपल्या भावनेचा विषय आहे. पण तसंच आपले गड किल्ले सुद्धा हे वाचावेत ही बी आपली भावना आहे. म्हणून अशाही काळात असे आपण जे नाही का काही काही कार्यकर्ते मी पाहतो का पावती पुस्तक बनवतात, कार्यक्रम 10,000 करतात, लाख रुपये गोळा करतात. अरे असे करण्यापेक्षा एक गोष्ट आहे का ते पावत्या गोळा करा आणि जरी केले तर गड किल्ले मोठे करा. एवढंच एक सांगेल, एवढंच मेसेज माझ्या जनतेत गेला पाहिजे. आणि गड किल्ल्याचं झालं पण आपल्या माध्यमातून माता भगिनींचे रक्षण आपण भविष्यात करू हेच या ठिकाणी शपथ घेऊन आपण निघलो पाहिजे. आणि म्हणून ही जयंती त्या अर्थाने फक्त नाही का भविष्यात तरुणांनी याच्यातून प्रेरणा घेऊन फक्त त्या गोष्टी कराव्यात एवढंच सांगतो. जय छावा, जय महाराष्ट्र.